करायचा आहे। मुखेडला 3 राष्ट्रीय महामार्गांना जोडून देशाच्या नकाशावर मुखेडला जोडणारे विकास पुरुष सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब। आजच्या आपल्या सभेला उपस्थित माझे मित्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण, विशेष रूपाने उपस्थित भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, त्याचप्रमाणे आमचे लोकप्रिय उमेदवार, विशेषतः ज्यांच्यावर आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे असे प्रतापराव चिखलीकर आणि ज्यांनी या क्षेत्रात अतिशय उत्तम कार्य केले असे आमदार डॉक्टर तुषार राठोड, राज्यसभेमध्ये ज्यांना नव्याने संधी मिळालेली आहे असे आपले उत्तम कार्यकर्ते आदरणीय अजित गोपछेडेजी, अशोकरावांनी ज्या सगळ्यांची नावं घेतली ती सगळी सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सगळे बांधवांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम मी आपल्याला विशेष रूपाने किसनराव राठोड यांची आठवण करून देतो। किसनराव आणि मी अनेक वर्ष महाराष्ट्र विधानमंडळामध्ये बरोबर काम केलं होतं। आपल्या इथल्या स्थानिक भाषेमध्ये आपल्या जनतेचे प्रश्न किसनराव अतिशय प्रभावीपणे मांडत होते। मी 18 वर्ष महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य होतो आणि त्या काळामध्ये किसनरावांशी माझे अतिशय जवळचे प्रेमाचे संबंध होते। मला आज ज्या ठिकाणी आल्याचा जसा आनंद आहे तसे एका गोष्टीचं दुःख आहे की वेळोवेळी अनेक वेळा डॉक्टर तुषारला घेऊन ते दिल्लीला, नागपूरला अनेक वेळा मला भेटले अनेक कामाकरता आणि प्रत्येक वेळा मला त्यांनी आग्रहाने सांगितलं की मुखेडला मी आलं पाहिजे। मी त्यांना कबूल केलं, पण माझं दुर्भाग्य की मी काही येऊ शकलो नाही आणि आज ज्यावेळी आलो त्यावेळी किसनराव आपल्यामध्ये नाही याचं मला अतिशय दुःख आहे। मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव अशी प्रार्थना करतो। किसनरावांबरोबर जेव्हा तुषार माझ्याकडे आला तेव्हा त्यांनी नांदेड, मुखेड, बिदर या कामाची मागणी केली होती। ते काम पूर्ण झालं। आता या रस्त्यावर काही अडचण नाही। दुसरं NH50 नांदेड, उदगीर, बिदर हेही पण पूर्ण झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आज ज्याची मागणी तुषारनी केली होती तो उदगीर, रावी, देगलूर, आदमपूर फाटा ते सगरोळी हा 78 किलोमीटरचा रस्ता मी मंजूर केलेला आहे 700 कोटी रुपयाचा आणि इलेक्शन संपल्यावर त्याचं टेंडर निघणार आहे आणि तोपर्यंत रस्त्याची अवस्था खराब आहे म्हणून त्यांना ताबडतोब रस्ता दुरुस्त करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत। तुषारनी मुखेड वळण रस्त्याची मागणी केली होती, तोही पण ॲन्युअल प्लॅनमध्ये पाठवला आहे आणि तोही यावर्षी मंजूर होईल असं मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो। पण जरी मुखेडकरता वळण रस्ता जरी केला असला तरी शहरातून जाणारा जो जुना NH आहे तो मी फुटपाथ, सिमेंट कॉन्क्रीट रोड आणि लाईट लावून हा मुखेडकरता चांगला करून देईन असाही विश्वास त्याला देतो। त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे CRF मध्ये अनेक कामं मंजूर झाली। अशोकराव ज्यावेळी बांधकाम मंत्री होते त्यावेळी अनेक कामं त्यांनी मागणी केली, किसनरावांनी केली, तुषारनी केली, कधी प्रतापरावांनी केली, कधी राम
सगळे हे आमदार यांनी केली आणि या सगळ्यांची कामं मी सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मला विश्वास आहे की 2014 मध्ये मी मंत्री होईस्तोवर नांदेड जिल्ह्यातला राष्ट्रीय महामार्ग केवळ 272 किलोमीटर होता. पण 2014 नंतर ज्यांचे मी नावं घेतले या सगळ्यांच्या आग्रहाखातर मी 575 किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित केला आणि आता 847 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहे, म्हणजे तिप्पट झालेला आहे. जे स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंत झालं नाही त्याच्यापेक्षा तिप्पट काम या 10 वर्षात या ठिकाणी झालेला आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. एकंदर 68 कामं जवळपास 12,000 कोटी रुपयाची मी मंजूर केली. अनेक कामं पूर्ण झालेली आहे. CRFचा मी उल्लेख करत नाही, पण विशेष रूपाने अशोकरावांचंही कुलदैवत माहूरची देवी आहे आणि माझेही पण दैवत माहूरची देवी आहे. आणि मी इलेक्शनचा निर्णय झाल्यानंतर अशोकराव आणि प्रताप चिखलीकर आणि अजितराव सगळेजण मिळून माहूरच्या देवीच्या पूजेला येणार आहे आणि त्यावेळी रोपवे आणि त्याचं स्काय वॉकचं उद्घाटन निश्चितपणे होईल. इतकं सुंदर आपण ते केलेलं आहे. लोअर स्टेशन, अप्पर स्टेशन, 4 कॅप्सूल लिफ्ट, प्रत्येकामध्ये 20 प्रवासाची क्षमता, अशी 80 प्रवाशांची एकावेळी क्षमता आहे. उपाहारगृह आहे, सगळ्या दुकानांची व्यवस्था केली आहे, 2 प्रतीक्षालय आहे, व्हीलचेअर करता रॅम्प आहे आणि स्त्री पुरुष व दिव्यांगांकरता स्वतंत्र रांगा आहे. आणि एवढंच नाही तर स्काय वॉकवर एक व्ह्यूइंग गॅलरी आहे, तिथून संपूर्ण माहूरचं आणि दत्त शिखराचं दर्शन घेता येईल. मला अतिशय आनंद आहे की नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत अतिशय महत्त्वाचा महामार्ग 30,000 कोटी रुपयाचा 925 किलोमीटरचा हा आपण मंजूर केला. नांदेड जिल्ह्यात त्याची लांबी 104 किलोमीटर आहे. मराठवाड्यातील तुळजापूर ते महागाव या लांबीतील 5 पॅकेजेस 10,000 कोटी रुपयाचे होते. 3 पॅकेजेस पूर्ण झाले आणि लोहा वारंगा आणि वारंगा महागाव इथे 95% काम झालेलं आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये हा रस्त्याचे दोन्ही पॅकेज पूर्ण होतील असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. त्याचबरोबर 3 शक्तिपीठं, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, उस्मानाबादमधील तुळजापूरचं तुळजापूर भवानी मंदिर आणि नांदेड येथील माहूर वासुनी रेणुका माता मंदिर, ही 3 शक्तिपीठं या रस्त्याने जोडल्या जाणार आहे. आणि नागपूर ते कोल्हापूर वाया रत्नागिरी असा बुटीबोरीवरून सुरू होणारा रस्ता आहे. आणि मला विश्वास आहे की मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाकरता अतिशय